नमस्कार. इच्छापूर्ती. लेखक अनामिक. अभिवाचन अनुराधा कर्वे. बाबा, तुम्हाला माहिती आहे, साहिल आणि त्याची फॅमिली काश्मीरला जाणार आहेत सुट्टीत. ते पण फ्लाईटनी. हो का? अरे वा, छानच. आपण पण जायचं ना सिंगापूरला फिरायला फ्लाईटनी. त्याचा चेहरा खरकन उतरला. नॉट दिस टाईम, बट व्हेरी सून बेटा. त्यानं मुलाला जवळ घेतलं आणि त्याच्या केसातून हात फिरवू लागला. पण का बाबा? त्याच्याकडे उत्तर होतंही आणि नव्हतंही. आईकडे मागू? ठीक आहे. आई, मला फ्लाईटने फिरायला जायचं आहे या समर वेकेशनमध्ये. तूच कर ना गं काहीतरी. डोळे मिटून हात जोडून त्यांनी आईच्या फोटोपुढे प्रार्थना केली. मानसी. तिला ऑफिसात अचानक चक्कर आली. दवाखान्यात नेलं. वेगवेगळे रिपोर्ट्स, तपासण्या. तिला दुर्धर आजार झाला होता. 3 महिने अंगावर काढलेला अशक्तपणा रिपोर्टच्या रूपात कारण सांगत होता. 40 लाखांचा खर्च होता. मेडिक्लेमचे 6 लाख आणि घरातले 2-3 लाख वजा जाता 30 लाख तरी जमवायचे होते. तिचं स्त्रीधन विकावं लागलं. नातेवाईकांनी, मित्रांनी शक्य होईल तेवढी मदत केली. 8-10 लाख कमीच होते. राहतं घर गहाण ठेवून कर्ज घ्यावं लागलं. 6 महिने नचिकेत तिच्या उशाशी बसून होता. जॉब गेला, पण त्याला पर्वा नव्हती. परत उठून सगळं उभं करण्याची धमक त्याच्यात होती. फक्त मानसी वाचली पाहिजे. मला नाही वाटत मी यातून बाहेर पडेन. खोल गेलेल्या डोळ्यांनी तिने सांगितल्यावर तो कोसळला. तिच्या देखत त्याला रडताही येईना आणि हुंदका दाबताही येईना. चिनूची काळजी घे. 4च वर्षांचा आहे रे तो. त्याला उणीव जाणवू देऊ नकोस हं कशाची. त्याला सिंगापूरला न्यायचं होतं उन्हाळ्यात. घेऊन जा. मानसी, तू यातून बाहेर पडणार आहेस. मला विश्वास आहे गं. नाही रे राजा, मला आतला आवाज सांगतोय मुक्कामाची वेळ आली आहे माझी. काळजी घे हं, तुझी आणि चिनूची. त्याला अंतर देऊ नकोस. वचन दे. ती गेली. तोही खचला. पण तिचे शब्द आठवून चिनूसाठी त्याला रोजचं मरण सहन करावं लागणार होतं. चिनू समजूतदार होता, पण वयाने लहान होता. सुट्टीतलं सिंगापूर त्याला आठवत होतं. नचिकेत नुकताच नवीन ठिकाणी लागला होता. कर्जाचं ओझं डोक्यावर होतंच आणि मानसीच्या जाण्याचं ओझं मनावर. पण ही दोन्ही ओझी घेऊन तो फक्त तिच्या शब्दासाठी तगून होता. मी आईला सांगितलंय सिंगापूरला जायचं आहे ते मगाशी. ती फोनतून बोलते माझ्याशी. नचिकेतला भरून आलं. आर्थिक गणिताची कोडी या चिमुरड्याला कशी सांगायची? मोठा कठीण प्रश्न होता. त्याला नाराज करणं पसंत नव्हतं आणि सध्या हट्ट पुरवणं शक्यही नव्हतं. आज चिनूचा शेवटचा पेपर होता. शनिवार होता म्हणून नचिकेत घरीच होता. 2:20 झाले. दार वाजलं. चिनूच असणार. त्यानं दार उघडलं. कुरिअर होतं त्याच्या नावाचं. पाठोपाठ चिनूही आलाच. बाबा, संपली परीक्षा, आता सुट्टी सुरू. नचिकेतला मिठी मारून तो घरात पळाला. सही करून देऊन त्यानं कुरिअर उघडलं. एक पत्र होतं विमा कंपनीचं. मानसीच्या कंपनीनं ग्रुप विमा काढला होता. 50 लाखांचा चेक होता सोबत. डोळ्यातला ओघळ सावरत तो आत आला. आई, परीक्षा संपली माझी. सोपी होती ग. तू प्रॉमिस केलं होतंस सिंगापूरला न्यायचं, आठवतंय ना? चिनू आईशी बोलत होता.
आईच ती. पोटच्या गोळ्याची इच्छा कशी नाकारेल?